शुभ दिवस. आपल्या पाट्याची मणक्यांची एकूण संख्या पाहता 26 असते बघा. पाट्याच्या मणक्याची संख्या किती असते? 26. त्यातही मानेच्या मणक्याची संख्या 7 असते. तर छातीचे मणके 12 असतात आणि कमरेचे मणके हे 5 असतात. मित्रांनो, पाठदुखी याविषयी माहिती घेत असताना आता सांगितल्याप्रमाणे मानेचे मणके 7 मणक्याचा मिळून मान बनलेली असते. मानेत मणके किती असतात? 7. छातीत 12 मणके असतात, लक्ष राहू द्या. आणि कमरेचे मध्ये 5 मणके असतात. आपली पाठदुखी होते त्याचे कारण आपल्यास माहित नसते, पण पाठ का दुखते आणि जेव्हा आपली पाठ दुखी सुरू होते तेव्हा त्याला अनेक कारणे असतात. जशी की जड वजन उचलणे, एकाच ठिकाणी बराच वेळ बसणे, चुकीच्या पद्धतीने बसणे, ऑर्थरायटिस हे देखील पाठदुखीचं प्रमुख कारण आहे. त्याच्यानंतर स्पॉन्डिलायटिस, मणक्याचे झीज, डिस्क फटून जर मज्जातंतूवर दाब पडला तरी देखील पाठ दुखते. डिस्क फटून जर मज्जातंतूवर दाब पडला तरी देखील पाठ दुखायला सुरुवात होते. हाडे ठिसूळ झाल्यानंतर काय होतं बघा, आपला मणका फ्रॅक्चर होतो, तेव्हा देखील पाठ दुखायला सुरुवात होते. आपण लक्षात घेतले पाहिजे, हे आपल्या लक्षात येत नाही. आपण हे दुखणं अंगावर काढतो. मित्रांनो, जर समजा किडनीमध्ये इन्फेक्शन झाले असेल ना तरी देखील पाठ दुखते. पित्ताशयाचा त्रास असेल तरीही पाठ दुखते. असे अनेक कारणे आहेत पाठदुखीची. काय? तेव्हा जड वस्तू उचलू नका, चुकीच्या पद्धतीने बराच वेळ एका ठिकाणी बसू नका. ही लक्षात घेतली पाहिजे. ऑस्टिओआर्थरायटिस हे देखील पाठदुखीचे कारण आहे, हे मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे. स्पॉन्डिलायटिस, मणक्याचे झीज होणे, हे देखील पाठदुखीचे कारण असू शकतं. तसेच किडनीतील इन्फेक्शन, हे देखील पाठ दुखण्यासाठी कारणीभूत ठरते. ह्याच्या पुढे जाऊन सांगायचं झाल्यास, समजा जर पित्ताशयाचा त्रास असेल तरी देखील आपली पाठ दुखते, लक्षात ठेवा. तर घाबरून जायचे कारण काय नाही, जीवाणू आणि बुरशीजन्य संसर्ग यांनी देखील आपली पाठ दुखू शकते. ऍसिड रिफ्लेक्स, कॅन्सर, मणक्यातील ट्यूमर हे देखील पाठदुखीला कारणीभूत असतात. जीवाणू किंवा बुरशीजन्य संसर्ग, ऍसिड रिफ्लक्स, कॅन्सर आणि मणक्यातील ट्यूमर हे देखील पाठदुखीला कारणीभूत ठरतात. मला एवढंच सांगायचंय,
जर तुमची पाठ तीव्र स्वरूपात दुखत असेल, विश्रांती घेऊनही कमी होत नसेल, मुंग्या येत असतील, काय मुंग्या येत असतील, तेव्हा आपण काळजी घेणं पाहिजे. 6 ते 12 आठवडे याच्यापेक्षा जर जास्त कालावधी झाल्यानंतर सुद्धा पाठ दुखत असेल, 6 ते 12 आठवड्यापेक्षा जास्त काळ जर पाठ दुखत असेल तर, आणि त्याच्या जोडीला ताप, लगेवरील ताबा सुटणे, आपल्या लगेवरील ताबा सुटत नाही, पण हे आपल्या लक्षात येत नाही, तर तुम्ही उशीर न करता तुमच्या फॅमिली डॉक्टरचा सल्ला घ्या, त्याला भेटा, हे गरजेचं आहे. दुर्लक्ष करू नका. जेव्हा आपली पाठदुखी सुरू होते तेव्हा अशी काय लक्षण दिसतात, त्याला अशी काय कारणं असतात. उदाहरणार्थ, एखादी जड वस्तू उचलली, चुकीच्या पद्धतीने एकाच वेळी बसला तरी पाठ दुखते. ऑस्टिओआर्थरायटिस, स्पॉन्डिलायटिस हे देखील पाठदुखीचे कारण आहेत. तेव्हा पाठ दुखायला लागली तेव्हा आपण ताबडतोब त्याच्यावरती उपचार केला पाहिजे. काय होते बघा, हार्ट सुरू झाली तर मणक्यामध्ये फ्रॅक्चर होतो. मणका काय होतो? फ्रॅक्चर होतो. एवढंच कशाला, वयोमानानुसार हार्ट सुरू झाले तरी मणक्यामध्ये फ्रॅक्चर होते. स्लिप डिस्क, 2 मणक्यामध्ये एक स्लिप डिस्क असते, तिला आपण गादी म्हणतो, चकती म्हणतो. मग ही डिस्क फाटली तर काय होतं बघा, मज्जातंतूवर एक दाब येतो आणि हा प्रचंड प्रमाणाचा दाब आला तरी देखील पाठ दुखते. कोणाकोणाला पित्ताशयाचा त्रास असतो, कुणाकुणाच्या किडनीमध्ये इन्फेक्शन होते. या वेळेला देखील पाठ दुखण्याची दाट शक्यता असते. आणि काय, याचे योग्य निदान करण्यासाठी आपल्याला आवश्यक त्या टेस्ट केल्या जातात आणि त्यातूनच पाठदुखीचे मुख्य कारण काय आहे हे याचे निदान होते. पाठदुखीची कारण अनेक असली तरी जर समजा ह्याच्यावर तुम्ही काही टेस्ट केला आवश्यक त्या, तरी देखील तुमच्या या पाठदुखीसाठी योग्य निदान होऊ शकते. तेव्हा समजा मुंग्या आल्या, 6 ते 12 आठवड्यापेक्षा पाठ दुखतच झाली, काय कमी झाली नाही, प्रचंड प्रमाणात वेदना होत आहेत, ताप येतोय, लगेवरील ताबा सुटते, अशा वेळी दुर्लक्ष करू नका. काळजी घ्या. ऍसिड रिफ्लेक्स काय होतं बघा, छातीमध्ये तीव्र जळजळ होते आणि पाठ दुखायला सुरुवात होते. जीवाणू बुरशीजन्य संसर्ग झाला तरी देखील पाठ दुखते, आधीच सांगितले. आणि कॅन्सरमुळे देखील पाठ दुखायला सुरुवात होते. आणि त्यासाठी आवश्यक त्या टेस्ट करून घेतल्यानंतर पाठदुखीचे निदान होते. मित्रांनो, याच्यासाठी एक खास उपाय सांगणार आहे, करून पहा. हा घरगुती उपाय आवर्जून करा, जरूर करा.
सूज आणि वेदना कमी करण्यासाठी प्रथम बर्फाने शेका. शेकले पाहिजे. काय करायचं? सूज आणि वेदना असतील तर प्रथम बर्फाने शेकायचे आणि नंतर गरम पाण्याने म्हणजे गरम पाण्याच्या पिशवीने शेकायचे. एक पिशवी असते ना, त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आणि त्या पिशवीने शेकायचं. पहिल्यांदा बर्फानं, नंतर गरम पाण्याच्या पिशवीने शेक द्यायचा. एक ग्लास कोमट दुधामध्ये, दुसरा उपाय, एक ग्लास कोमट दुधामध्ये चिमूटभर हळद टाकायची आणि ती प्यायची. हा उपाय देखील अत्यंत चांगला आहे. मित्रांनो, तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे करून पहा. हे करून पहा. आणि तिसरा उपाय तुम्हाला सांगतो, आल्याचा, अद्रकचा रस आणि लसूण तेल जे मेडिकल मध्ये उपलब्ध असतं. त्या अद्रकचा रस लसणाच्या तेलामध्ये टाकायचा आणि यांचे मिश्रण याने काय करायचं? पाठीला मॉलिश करायची. ऐका, आल्याचा रस आणि लसणाचे तेल यांचे मिश्रण करून पाठीला मॉलिश करायचे. हे मॉलिश करण्यासाठी झालं. हे मॉलिश करण्यासाठी झालं. सूज असेल तर काय करायचं? प्रथम बर्फाने शेकायचं आणि नंतर गरम पाण्याच्या पिशवीने शेकायचं. हा झाला बाहेरील उपचार, बाहेरील उपाय. आणि मी काय सांगितलं? एक कप कोमट दुधामध्ये चिमूटभर हळद टाकायची आणि ती प्यायची. हा आतील उपाय सेवन करण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय. करून तर पहा आणि मग मला सांगा. तुम्हाला तुमची पाठदुखी कमी झाल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा पाठ दुखत असल्यास निष्काळजी घ्यायची नाही. आता जो मी 3 उपाय सांगितले ते आवर्जून करायचे. प्रथम बर्फाने शेकायचे, नंतर गरम पाण्याचे पिशवीने शेकायचं आणि मालिश कशाने करायचं? अद्रकचा रस आणि लसणाचे तेल यांचे मिश्रण करायचं आणि त्यांनी मालिश करायची. आणि खाण्यासाठी काय सांगितलं मी? पिण्यासाठी, सेवन करण्यासाठी काय सांगितलं? काय नाही, फक्त एक ग्लास दूध घ्यायचं, त्यात चिमूटभर हळद टाकायची आणि नियमितपणे त्याचे सेवन करायचे. तुमची पाठ दुखाची थांबायला वेळ लागणार नाही. 2 आठवड्यात, 3 आठवड्यात तुमचा हा त्रास कमी झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला? आवडल्यास लाईक करा, इतरांना शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. इथंच मी पूर्णविराम घेतो. पुढील भागात सायटिका या विषयावर मी आपल्याला बोलणार आहे. तुर्तास धन्यवाद.